Hello students. Next lecture, mathematical logic in statement patterns. Upon conjunction, disjunction, negation, conditional, bicondition किंवा implication, double implication. हे आपण कनेक्टिव्हिटी पाहिले. तर ह्या कनेक्टिव्हिटीवरून एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे स्टेटमेंट पॅटर्न. फॉर सिंपल आपण एक्झाम्पल की आपल्याकडे P, Q and R असे स्टेटमेंट्स आहेत, म्हणजे नंबर ऑफ स्टेटमेंट्स आहेत. मग ह्या नंबर ऑफ स्टेटमेंटची जी काय कनेक्टिव्हिटी होणार, म्हणजे समजा ते स्टेटमेंट अँड ने जोडले असतील, ऑर ने जोडले असतील, किंवा त्या स्टेटमेंटच्या मध्ये नॉट वर्ड आला असेल, किंवा इफ देन किंवा इफ अँड ओनली इफ यासारख्या सेंटेन्सने जर हे स्टेटमेंट जोडले असतील तर त्याची असलेली फायनल पॅटर्नची जी काय ट्रूथ व्हॅल्यू येणार ती आपण पाहणार. आता याचं सिंपल एक्झाम्पल इथे P कंजंक्शन निगेशन Q ह्या स्टेटमेंट पॅटर्नची आपल्याला फायनल ट्रूथ व्हॅल्यू काढायची. त्याचे ट्रूथ व्हॅल्यू काय काय येऊ शकते ते आपण काय म्हणतो P कंजंक्शन निगेशन Q असं काहीतरी आपलं स्टेटमेंट पासून तयार झालेली कनेक्टिव्हिटीची पॅटर्न्स. आता हे कनेक्टिव्हिटी पॅटर्न्स मध्ये आपण जो ट्रूथ टेबल घेणार आहे, मग त्या ट्रूथ टेबल मध्ये असलेले नंबर ऑफ कॉलम्स आणि नंबर ऑफ रोज हे कसे फाइंड आउट करायचे, बरोबर की नाही. कारण आपल्याला ट्रूथ टेबल ड्रॉ करायचं म्हणजे कॉलम येणार आणि रो येणार. तर नंबर ऑफ कॉलम हे नंबर ऑफ कॉलम तुमचे असलेले स्टेटमेंट्स आणि कनेक्टिव्हिटी यांच्या नंबरवर असतात. इथे असलेल्या स्टेटमेंट्स किती आहेत आपले, त्याला आपण या म्हणू इज टू स्टेटमेंट and कनेक्टिव्हिटी म्हणजे आपले सिम्बॉल किती यूज केले आहेत, एक आणि दोन. इथे सिम्बॉलला आपण या कन्सिडर करू इज म्हणजे तुमचे स्टेटमेंट्स दोन झाले, कनेक्टिव्हिटी दोन झाले. तर नंबर ऑफ रोज हे जे नंबर ऑफ रोज आहे, तर हे आपण नंबर ऑफ रोज कसे फाइंड आउट करणार आहे की असे आलेले आपले जे रोज आहेत ते रोज कसे येणार आहे. तर जेवढे स्टेटमेंट असेल त्याला पॉवर द्यायची, बरोबर की नाही. म्हणजे इथे आपल्याकडे किती स्टेटमेंट्स आहेत, एक दोन, त्याला नंबर ऑफ स्टेटमेंट्सनी काय द्यायची, पॉवर द्यायची. therefore number of rows is equal to 2 raised to n. इथे दोन स्टेटमेंट्स आहे म्हणून यांची व्हॅल्यू किती होणार आहे, 2 and 2 raised to 2 is equal to 4. आता नंबर ऑफ कॉलम्स आपण कसे काढणार आहे, ऍडिशन ऑफ नंबर ऑफ स्टेटमेंट प्लस नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी. तुमचे जेवढे नंबर ऑफ स्टेटमेंट्स आहेत तेवढी नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी तुमची सिंपल ऍडिशन करायची. मीन्स 2 plus 2 is equal to 4. म्हणजे इथे आपल्याला 4 कॉलम्स आणि 4 रो लागतात. इथे आपण आता ह्या स्टेटमेंटचा पॅटर्न काय करू आपण, ड्रॉ. इथे नंबर ऑफ रोज किती आहे, 4 आहे. 1 2 3 and 4 झाले. आता या चारच्या वरती अजून एक रो घ्यायचा आहे जो आपले ते सिम्बॉल आहे, कनेक्टिव्हिटी सिम्बॉल घेणार ते नोट डाउन करणार आहे, म्हणजे त्याला P. आता नंबर ऑफ कॉलम किती आहेत ते सुद्धा 4 आहेत. 1 2 3 and 4. एक एक्स्ट्रा घेतलेला जो आपला रो आहे, तो एक्स्ट्रा घेतलेला रो आपण कशासाठी घेतोय, तर इथे हे जे कनेक्टिव्हिटीज आहे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहित आहे. आता पहिले दोन कॉलम P and Q, बरोबर. जो फर्स्ट असेल तो फर्स्ट लिहा, जो सेकंड नंबरला
कॉलमला लिहा. आता इथल्या पुढच्या कॉलम मध्ये काय लिहायचं, तिथल्या पुढच्या कॉलम मध्ये सुरुवात करताना सर्वात पहिल्यांदा सिंगल कंडिशन असलेली किंवा सिंगल कनेक्टिव्हिटी असलेला वर्ड यूज करायचा. मग सिंगल कनेक्टिव्हिटी कोणती आहे, तर निगेशन ही सिंगलच होते. निगेशन हे स्टेटमेंट हे फक्त एकाच ह्याच्यावरती होतंय, म्हणून इथे आपण काय घेतलं, निगेशन. आणि लास्ट मध्ये पी कंजंक्शन निगेशन क्यू, ज्याप्रमाणे आपले स्टेटमेंट येत जातील त्याप्रमाणे आपल्याला ते कॉलम करत जायचे, त्यांची ग्रुपिंग करत जायचे. आता किती असलेल्या ट्रूथ व्हॅल्यू, तर आपल्याला माहिती आहे फर्स्ट ह्याच्यामध्ये आपण दोनदा ट्रूथ लिहितो, दोनदा फॉल्स लिहितो. का इथे दोन स्टेटमेंट्स आहे म्हणून ते दोनदा आले. जर तीन स्टेटमेंट असते तर 2⁻³ म्हणजे 8 झाले असते, मग 8 च्या निम्मे किती आले असते, 4 आले असते. त्याप्रमाणे 4 2 1. आता आपण पुढचे एक्झाम्पल मध्ये समजू. इथे ह्याच्या निम्मे P F T हे दोन कॉलम आपले सगळ्यांसाठी कॉमन येणार. आता पुढचे डिपेंडिंग बाय द कनेक्टिव्हिटी म्हणजे ते तुमच्या सिम्बॉलवर आणि कनेक्टिव्हिटीवरती डिपेंड असते. आता निगेशन निगेशन Q, आपल्याला Q चं निगेशन करायचं. मग Q चं निगेशन कसं होणार आहे, निगेशनच्या कंडिशन मध्ये आपण पाहिलंय ट्रू इज निगेशन टू फॉल्स अँड फॉल्स इज निगेशन टू ट्रू. म्हणजे चेंज द प्रॉपर्टी. म्हणजे जर ट्रू असेल तर त्याचं निगेशन फॉल्स येणार आहे आणि फॉल्स असेल तर त्याचं निगेशन ट्रू आहे. इथे सुद्धा T F F T. आता इथे P कंजंक्शन निगेशन. आता इथे घेताना ट्रूथ टेबल साठी असलेल्या स्टेटमेंट्स P चं आणि निगेशन Q चं घ्यायचं आपल्याला संपूर्ण. आता हा Q येणार नाही, तो येणार आहे कोणता, निगेशन Q येणार आहे. मग निगेशन P आणि निगेशन Q चं कंजंक्शन साठी आपल्याला कंजंक्शनची प्रॉपर्टी माहिती असली पाहिजे. ते स्टेटमेंट्स काय, ते कनेक्टिव्हिटी आपण काय सांगतो, एनी वन सेंटेन्स और स्टेटमेंट इज फॉल्स कंजंक्शन ट्रूथ व्हॅल्यू इज ऑल्सो फॉल्स. तुमचं एक जर स्टेटमेंट हे फॉल्स असेल तर तुमचं आलेलं कंजंक्शनचं ट्रूथ व्हॅल्यू ही काय येते, फॉल्स आहे. मग इथे F आहे, ह्या दोघांमध्ये एक F आहे, एनी वन म्हणजे इथे फॉल्स आलं. इथे F आहे का, इथे F आहे का, नाही म्हणजे दोन्ही ट्रू आहे म्हणून तुमचं इथे काय आलं, ट्रू आलं. इथे दोन्ही F आहे, आपल्याला एनी वन पाहिजे म्हणजे इथे फॉल्स, इथे फॉल्स. म्हणजे ह्या स्टेटमेंट पॅटर्नची लास्टची जी कनेक्टिव्हिटी येते ती कनेक्टिव्हिटी काय येते, तिथे सिंपल फॉल्स ट्रू इज द सिंपल कनेक्टिव्हिटी. ही काय झाली आपली असलेली सिंपल कनेक्टिव्हिटी तयार होते. तर ह्याप्रमाणे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला तीन बेसिकली रूल लक्षात ठेवावे लागतात. पहिला रूल्स म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलमचा. हे दोन रूल्स आहेत. तर नंबर ऑफ रो साठी आपण स्टेटमेंट कन्सिडर करतो आणि नंबर ऑफ कॉलम साठी आपण कनेक्टिव्हिटी आणि स्टेटमेंट हे दोन्ही कन्सिडर करतो. आता नंबर ऑफ रोज हे पाहताना तुमच्याकडे जेवढे स्टेटमेंट असतील त्या स्टेटमेंटला ती स्टेटमेंट पॉवर कन्सिडर करून 2 नंबर ऑफ स्टेटमेंट म्हणजे 2 नंबर ऑफ स्टेटमेंट हे किती होते, 2 होते. म्हणून तुमचे रोज किती झाले, 4 झाले. जर समजा इथे 3 स्टेटमेंट असतील तर 2 बरोबर आहे. 2 किती आले असते, 8 आले असते. सेकंड, नंबर ऑफ कॉलम इज द एडिशन ऑफ नंबर ऑफ स्टेटमेंट अँड कनेक्टिव्हिटी. मग इथे तुमचे नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहे, 1 2 आणि कनेक्टिव्हिटी म्हणजे सिम्बॉल किती आहे, 1 आणि 2. त्या दोघांची ऍडिशन केली 2 + 2 = 4. असे तुमचे नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रो येतात. आणि वरचा जो आपण इथे घेतलेला जो रो आहे तो रो म्हणजे असलेली आपली पॅटर्नची जी काही सिम्बॉलिक कंडिशन होत जाणार आहे पुढे पुढे त्यानुसार त्याला सोल्युशन किंवा त्याला ऑपरेशन सुद्धा म्हणतो की आपण जसं ते ऑपरेशन करत जाणार आहे त्याप्रमाणे इथे ते लिहित जायचं. आता सेकंड एक्झाम्पल इथलं आपल्याला समजेल. फर्स्ट एक्झाम्पल समजलं, 1-2 एक्झाम्पल समजली तुम्हाला संपूर्ण चॅप्टर समजले असेल. सेकंड
आता ह्या सेकंड एक्झाम्पल मध्ये नंबर ऑफ स्टेटमेंट्स या नंबर ऑफ स्टेटमेंट काय पी आणि क्यू जरी हे रिपीट झाले तरी ते स्टेटमेंट रिपीट होतात त्यांना पुन्हा पुन्हा घ्यायचं नाही एकदा घेतलेलं स्टेटमेंट हे एकदाच घ्यायचं म्हणजे इथे नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आहेत 2 या नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी म्हणजे सिंबॉलिक नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी किती आहे निगेशन कंडिशनल बाय कंडिशन किंवा इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन एकूण किती होतात तर 3 आता नंबर ऑफ रो साठी असलेला फॉर्म्युला 2 रेज टू नंबर ऑफ स्टेटमेंट्स 2 raised to n the number of statements ते किती आहे 2 raised to 2 means 4 number of column साठी असलेला फॉर्म्युला addition of number of statements and connectivity मग number of statements किती आहे 2 connectivity किती आहे 3 म्हणजे तुमचे टोटल कॉलम्स किती होत आहेत 5 ते आपण ड्रॉ करू एक 2 3 4 नंबर ऑफ रोज झाले 1 2 3 4 5 हे तुमचे काय झाले नंबर ऑफ कॉलम आता याच्यावरती 1 हे आपल्याला सिम्बॉल लिहिण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटीचं स्टेटमेंट्स लिहिण्यासाठी ड्रॉ करायचं आहे आता फर्स्ट काय आला पी सेकंड क्यू ट्रूथ व्हॅल्यू पण आपण लिहून घेऊ फर्स्ट मध्ये 2 टाइम्स टी 2 टाइम्स सेकंड मध्ये अल्टरनेटली टी एफ आता इथल्या कॉलम मध्ये आपल्याला ऑपरेशन कसं करत जाणार त्यानुसार आपल्याला कनेक्टिव्हिटीचे सिम्बॉल लिहित जायचे आता पहिलं सिंगल तर हा काय सिंगल आहे सिंगल काय निगेशन पी आता निगेशन पी च्या नंतर काय लिहायचं क्यू लिहायचा का पी लिहायचं बरोबर की आपल्याला नेहमी कनेक्टिव्हिटी साठी 2 स्टेटमेंट लागतात म्हणजे इथे संपूर्ण निगेशन एक स्टेटमेंट कंडिशनलला कनेक्टेड विथ द क्यू आणि पी हे बाय कंडिशनलचं संपूर्ण स्टेटमेंट्स आहे म्हणजे इथे सेकंडला आपल्याला क्यू बाय कंडिशनल पी म्हणजे जर संपूर्ण ब्रॅकेट मध्ये दिलं असेल तर ते आहे तसंच जायचं पण जर ब्रॅकेटच्या आतमध्ये निगेशन असेल तर आधी सॉल्विंग निगेशन नंतर तो ब्रॅकेट आधी ब्रॅकेटच्या आतमध्ये सॉल्व करायचं त्याच्यानंतर तो ब्रॅकेट जसं आपण मॅथमॅटिकल प्रोसेस मध्ये करतो त्याचप्रमाणे म्हणजे न्यूमेरिकल नंबरच्या साठी आपण आधी ब्रॅकेट सोडवतो त्यानंतर त्या ब्रॅकेटची पुढच्या असलेल्या ॲडिशन मल्टिप्लिकेशन जी असलेली आपण प्रोसेस करतो इथे सुद्धा सेम तीच प्रोसेस करतोय आपण आणि लास्ट निगेशन पी सिंगल इम्प्लिकेशन क्यू डबल इम्प्लिकेशन पी आता जर हे मोठे मोठे स्टेटमेंट होत असतं तर त्याला तुम्ही नंबर दिले तरी चालतात म्हणजे याला 1 2 3 4 5 इथे डायरेक्ट लिहायचं पी म्हणजे निगेशन 1 इथे लिहिणार आपण 2 बाय कंडिशनल 1 इथे लिहिणार आपण हा कॉलम नंबर 3 झाला 3 कंडिशनल 4 असे नंबर लिहिले तरी चालतात ते आपण बेसिकली लिहू शकतो ह्याला मी 1 नंबर दिला ह्याला मी 2 नंबर देतो तर पुढचं माझं जे काय होणार निगेशन 1 इथे मी काय लिहितोय 2 कंडिशनल 1 त्याला आपण कॉलम नंबर दिला तरी चालेल 1 2 3 4 5 मग हे काय झालं आपलं 3 बाय कंडिशनल 4 या नंबर मध्ये लिहिले तरी चालतील पण शक्यतो आपली ह्या प्रोसेस मध्ये लिहिलं आपण पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी ते इझी जातं आता फर्स्ट निगेशन पी म्हणजे निगेशनची प्रॉपर्टी काय सांगते तर ट्रू असेल तर तो फॉल्स होणार
आणि फॉल्स असेल तर तो ट्रू होणार. फक्त पी साठी आपण इथे विचारतो. आता बाय कंडिशनल मध्ये इथे आपण प्रोसेस करताना रिव्हर्स आहे, म्हणजे क्यू स्टेटमेंट आधी नंतर पी स्टेटमेंट्स. तर क्यू स्टेटमेंट्स आधीच घ्यायचं, त्याच्यानंतर पी स्टेटमेंटचा विचार करायचा. तर बाय कंडिशनल मध्ये काय म्हणतो, बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. ट्रूथ व्हॅल्यू इज ट्रू. एनी वन स्टेटमेंट ट्रू अँड फॉल्स, ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. म्हणजे जर दोन्ही स्टेटमेंट्स हे ट्रू असते किंवा फॉल्स असते तरच आपलं ट्रूथ येणार. इथे क्यू क्यू बाय क्यू बाय कंडिशनल पी, म्हणजे काय झालं, ट्रू का दोन्ही ट्रू आहे. लास्ट क्यू बाय कंडिशनल पी, इथे दोन्ही सुद्धा फॉल्स आहे, हे झालं ट्रू. इथे फर्स्ट फॉल्स आहे, सेकंड ट्रू आहे. फॉल्स फर्स्ट ट्रू आहे, सेकंड फॉल्स आहे. इथे काय झालं, फॉल्स. म्हणजे तुमचा आलेला पुढचा ट्रूथ टेबल काय येतोय, टी एफ एफ टी. आता फिफ्थ नंबरचा असलेला कॉलम आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू. इथे काय, फर्स्ट निगेशन पी बाय कंडिशनल, सॉरी सिंगल कंडिशनल ब्रॅकेट मध्ये क्यू बाय कंडिशनल पी. मग ह्या कंडिशनल चॉईस असेल तर एक सिंपल इक्वेशन आपण सांगितलं होतं तिथं की कंडिशनलच्या वेळेस फर्स्ट सेंटेन्स ट्रू आणि सेकंड सेंटेन्स जर फॉल्स असेल तर आलेलं स्टेटमेंट्स हे फॉल्स येतं. एनीवाईज रिमेनिंग स्टेटमेंट्स हे ट्रू असतं. म्हणजे इथे कंडिशनलची डायरेक्शन डिपेंडेन्स आहे की पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं फॉल्स आहे, तर तुमचं स्टेटमेंट्स काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. पण जर पहिलं स्टेटमेंट फॉल्स असेल आणि दुसरं स्टेटमेंट ट्रू असेल तरी तुमचं स्टेटमेंटचं ट्रूथ व्हॅल्यू ही ट्रू येते. त्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये म्हणजे फक्त कंडिशनल प्रोसेसमध्ये किंवा सिंगल इम्प्लिकेशन प्रोसेसमध्ये लक्षात ठेवा की तुम्ही कुठून कुठे चालल्या. बाकीच्या चारही कंडिशनमध्ये ह्याचा एवढा यूज होत नाही किंवा ते निग्लेक्ट केलं तरी चालेल, पण सिंगल इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल असेल तर तिथे आपल्याला त्याचा विचार करावा. म्हणजे फर्स्ट काय, एफ टी एफ एफ टी. आता इथे टी एफ पण सांगताना काय सांगितले, जर फर्स्ट टी असेल आणि सेकंड एफ असेल तर तो काय येतो, एफ येतो. आणि लास्ट टी टी टी. हे इम्पॉर्टन्ट आहे. म्हणजे इथे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की कोणत्या कंडिशन नंतर आलेलं स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही काय. समजलं. इथे आपण तीन यांनी घेतलेले होते, तीन प्रोसेस घेतलं होतं. आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण नंबर ऑफ स्टेटमेंट सॉल्व. आपण आता तीन स्टेटमेंट्स घेऊ, पी क्यू अँड आर. इथे पी सिंगल इम्प्लिकेशन निगेशन क्यू कंजंक्शन इथे आपल्याला असलेला स्टेटमेंट पॅटर्न काय, पी कंडिशनल इन स्क्वेअर ब्रॅकेट निगेशन इन कर्व ब्रॅकेट क्यू कंजंक्शन आर. इथे या नंबर ऑफ स्टेटमेंट, नंबर ऑफ स्टेटमेंट काय, पी क्यू अँड आर 3. या नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी, किती कनेक्टिव्हिटी आहे, 1 2 आणि 3. तुमची नंबर ऑफ कनेक्टिव्हिटी किती आलेले, 3 आलेले, 1 2 आणि 3. आता आपल्याला नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम फाइंड आउट करायचे. तर नंबर ऑफ रोज साठी असलेला फॉर्म्युला काय, 2 raised to number of statements means 2 raised to 3 is equal to 10. म्हणजे तुमचे असलेले रोज किती येणार आहे, 8 येणार आहे. आणि नंबर ऑफ कॉलम
addition of number of statements plus number of connectivity means m plus n.